भुग्या गेला एक पुढे या परिसरात आणखी कोणते 2-4 प्लेयर्स आहोत त्याच्यावर विदेश मध्ये खेळायला हे स्वप्न साकार करतील. 2-4 चेहरे आपल्या समोर आहेत पिंटू दादा. मात्र ही चौथी मॅच आहे, पहिल्या फेरीतील चौथा मॅच आणि मॅचचा पहिला डाव पहिल्या इनिंग मध्ये. तर पहिल्या ओव्हर मध्ये बोलो विशाल कुंभारकर, पहिलाच बॉल भन्नाट वेगाने बॅट टू द बॉलर समोर त्याला ब्रश करून पुढे आला. मिड ऑफ चा फील्ड पुढे सरकतोय, उचलेल चेंडूला, तोपर्यंत सिंगल आली आहे पहिल्याच बॉलवरती. अकाउंट ओपन करत असताना स्ट्राईक यांचा फलंदाज ओपन केले टीमला ऋतिक पाटील आणि दुसरा खेळाडू आपण स्ट्राईक यांना जात असताना वैभव पाटील. स्ट्राईक अँड बॉलर विशाल कुंभारकर एक चर्चेत राहिलेला गोलंदाज आहे सध्या तो लेफ्ट आर्म. हा बॉल प्रचंड वेगाने बीट करून गेलाय, पुढे ठेवलाय गुड लेन्स वरती असताना पुढे भरपूर पुढे होता, मात्र गती आणि लाईन लेंथ विकेटच्या आजूबाजूला चेंडू फेकण्याची कलाकारी भरपूर कमी गोलंदाजांकडे असतं. सरळ आपण मिडल स्टंपला गोलंदाजी करत असतात गोलंदाज, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आणि भरपूर आणखी थोडासा बाहेर ही कलाकारी आहे आणि विशेष लेफ्ट हँड गोलंदाजांकडेच असतो. हाई बॉल त्याच सेम रिझल्ट, पुढे बॉल ठेवलाय, बीट करून गेलाय बॅट्समनला. यस यस दोन्ही मान्यवर, दोन चिंचवडे आणि मान्यवर मांगरुळ टीमचे दोन्ही आपल्या टीमच्या सोबत असलेले मान्यवर असतील त्यांनी या मंचावरती आपलं सहर्ष अधिक स्वागत असेल. आपले सध्या मॅच चालू आहे, या एन्जॉय करा आपण या मॅचला. हा बॉल यावेळेस पाहायचा आत्मविश्वास आहे फलंदाजाला भरपूर बाहेर आहे, ऑफ स्टिकच्या वाईट बॉल. काय मॅच झाली मगल टीमने वाळीला. मी माझ्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना हेच सांगत होतो मी 40+ धावा बनवा, कारण प्रकाश जोतात आहे ही मॅच आणि टीम शिवडीसाठी हा लक्ष भरपूर महाग होता आणि 31 काय संघर्ष दिला टीम नेवालीने. ही मॅच जरी त्यांनी गमवली तरी मात्र त्यांना असं दुःख झालं नसेल, कारण लोएस्ट स्कोरचा मॅच होता आणि अंतिम ओव्हरपर्यंत पोहोचला. खूप चांगली गोलंदाजी केली टीम चिंचवलीने, मात्र डॉट बॉल आलाय टीम नेवाळीने. मॅच क्रमांक 3 मध्ये हा चौथा चालू आहे. पहिल्या फेरीतील साखळीतील ही चौथी लढाई. स्ट्रायकरला बॅटिंग करतोय वैभव पाटील, आखाडीची जोडी सध्या खेळतो मैदानावरती. लेफ्ट आर्म बॉलर, हवेचा बॉल, काय वेग आहे, काय लेंथ आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर, वेगवान गोलंदाजासमोर उजव्या हाताच्या फलंदाजांना नागी टाकावी लागतो, कारण ते विशेष करून राऊंड विकेट येतात आणि राऊंड विकेट आल्यानंतर एक्झॅक्ट त्यांचा तो फॉल असतो तो त्यांना मिळतो आणि फलंदाज ते चेंडू पडल्यानंतर काही समजतच नाहीये. हेच करत असताना भन्नाट वेगाने प्रचंड वेग. हा ही बॉल यावेळेस मध्ये कट केलाय, गॅप मोठी आहे, पडल्यानंतर दूरवरनं ओ थांबवलाय चेंडूला. चेंडू थांबला म्हणजे काही धावा नक्कीच थांबतील. 2 धावा थांबवल्यात. चतुराई पाहायला भेटले आपल्याला शॉर्ट बॅकअप पॉईंट खेळाडूचे आणि मात्र इथं पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटका अखेरीस धावा पोचल्याचा धावपर कधी फक्त आणि फक्त 4 धावा. वाट बॉलिंग, काय बॉलिंग केली पॉवर प्ले मध्ये. हे एक साजिदी कामगिरी करणारा होता तो, पण ते एका धून वाजवा. तर आमचे देवेंश इलेव्हन टीम जी सध्या खेळतोय तर आमचे राजेशदादा म्हात्रे, हेच टीम राजेशदादा विलास म्हात्रे पाहू शकता टीमचे पॅकर्स आहेत इथे आहेत सध्या या मंचावरती. आपलं मोस्ट वेलकम राजेशदादा सरचे हार्दिक स्वागत. ज्यावेळी क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आम्ही ही स्पर्धा आपण पाहू शकता प्रकाश जोतातील. आम्ही इन्व्हाइट करतो राजेशदादांना, या आपलं मस्ट वेलकम सरचे हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. राजेशदादांना तर का पाहू शकाल, कारण त्यांच्या चिरंजीवाच्या नावाने ही सध्या टीम खेळतोय. टीम चांगली आहे. चिंचोली टीमने 2 सफर गाठला अंतिम फेरीपर्यंत, कारण चिंचोली टीम म्हटली की अशी एक संघर्ष करणारी टीम, असा एक टीम होता. मला बोल तर तसेच त्या दरम्यान संतोषदादा भंडारी हे देखील मान्यवर आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण जाऊ शकता. देवेंश इलेव्हनचे आमचे राजेशदादा म्हात्रे यांचा शुभागमन होत असताना
टीम चिंचोळीचे समर्थक बऱ्याचशा संख्येने आपल्याला पाहायला मिळतं. ग्राउंड देखील जवळ आहे आणि टीम चिंचोळी म्हटलं की ना मी हेच समजत होतो पिंटू दादा की संघर्ष करण्यामध्ये तत्पर आहे. मॅच कधी सोडत नसत. आपण सातत्य बघला. ह्या वेळेचा चेंडू देखील खराब बॉल होता. मोठ्या फटक्याची संधी होती, नामी संधी होती, मात्र फ्रंट मध्ये घ्यायच्या ऐवजी बॅकफुट वरती आलाय फलंदाज. बॅकफुटला येऊन खेळायला गेले होते, समोरनं खेळायचं होतं चेंडूला. हा खराब चेंडू तुम्हाला परिवर्तन मोठ्या फटक्यात करावं लागेल टीम मांगरूलला. आणि ही गोष्ट तुम्ही प्रत्येक टीमने लक्षात असू द्या. आपल्याला पहिला डाव असो दुसरा डाव असो, पहिले 4 षटके तुम्हाला 20 मिनिटातच फेकायचे आहेत. हेच आम्हाला आमचे सांगत असताना गणेश हा बॉल वाडा कॅच काय जज केलंय पुढे सगळून क्रॉस. आणि इथं आणखी मोठा नाही तर पहिला दे धक्का लागलाय टीमला ऋतिक पाटीलच्या स्वरूपात. टीम मांगरूलला ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर. तर इथे मात्र पहिल्या दोन बॉल झालेत आणि इथे मात्र विकेटची पतन झाले. नेक्स्ट बॅट्समन चेतन आलाय का? चेतन पाटील डिफेन्स करतो. चेतन समोर रिक्षा कव्हरचा फिल्डर पुढे सरकला होता आणि चेंडू उचलेल तोपर्यंत सिंगल आली आहे. हेच करायचं आहे. चेतन वरती दारमदार असेल का? कारण आज राकेश पाटील नाहीये टीम मध्ये. या कारण सर सेनापती मागून टीमचे परिचय आहे राकेश पाटील आणि सातत्य भरपूर दिले आणि ही एक कलाकार चतुर खेळाडू म्हणून हे देखील परिचित राहिले राकेश पाटील. हा बॉल देखील बॅकफुट लावून खेळायचं होतं, मात्र देखील बीट झालाय. टीम मांगरूल अडचणीत आहे. मागील मॅच मध्ये निवाली अडचणीत होती, मात्र तरी देखील मी उल्लेख केले या ग्राउंडचं. ह्या मॅच मध्ये लोएस्ट स्कोरचा मॅच जरी असला तरी अंतिम षटकापर्यंत पोहोचेल हे वैशिष्ट्य आहे ग्राउंडचं. हे असायला फुल टॉस होता आणि पिकअप चांगला केलाय, क्लिअर केले डीप बॅकवर्ड स्क्वेअरला नो मॅन्स मधून. चेंडू डीप राहिला आणि मात्र हवाई यात्रेत षटकार. क्रिकेट असोसिएशनचे आजच्या आपण 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी हे 3 दिवसीय स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेचे लॉस केले जातील 2 ते 4. हा नाहीये, बॉल फेअर डिलिव्हरी आहे. रिवो गमवलाय टीम रिओ गमवलाय. तुम्हाला पहा आम्हाला सूचना आहे, तुम्हाला 2 डावामध्ये बॅटिंग फिल्डिंग करताना एकच रिव्हर्स रिव्ह गमवलाय. मांगरूळ टीम आता याच्यापुढे रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये. सूचना लगेच आम्ही पोहोचवतो. हा ही पटका चांगला आहे, हवाई यात्रेत गेलाय फिल्डरला बीट करून बॉल लाईनच्या बाहेर अगदी डीप स्क्वेअर लेगला चिरत षटकार. नक्कीच टीम मांगरूळ बी गेलतो. आम्ही हेच सांगतो की प्रत्येक टीमच्या 12 खेळाडूंनी आम्हाला आपल्या टीमचं नाव पुरवा, अन्यथा आपण हेच सांगू प्रशांत जे नाव आहे तेच बोलू. तसं आमचा प्रशांत कॉमेंटर मी साहेब आम्ही हेच बोलू. आम्हाला तुम्ही हेच बोला तसं आम्ही तेच बोलू. जे काय नाव असेल तर तुम्ही आम्हाला सांगायचंय. आम्ही अन्यथा नावानेच टीमला पुकारू. किरण मात्रे
बॉलिंग मार्क मध्ये आलाय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्ले इथे एकदा संपलाय नाही. 2 ओव्हरमध्ये धावा बनल्यात 17. लोएस्ट स्कोर मॅच त्यामध्ये धमाका अंतिम ओव्हरमध्ये पाहायला भेटतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या, त्या ओव्हरमध्ये एकूण 13 आल्यात. मॅच चांगली पाहायला भेटतो, कारण हे वैशिष्ट्य आहे. असाच ग्राउंड कुठे असावं प्रसाद, कारण अंतिम ओव्हरपर्यंत मॅच पोहोचतो. 11 मिनिटं आतापर्यंत आपण खर्च केल्यात. 9 मिनिटांमध्ये 2 संपवायचे आहेत. लक्ष असू दे, अन्यथा एक खेळाडूला 100% आतमध्ये घेतला जाईल. 2 ओव्हर तुम्हाला 9 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. फिल्डिंग करणारी टीम चेतनचा हा फटका चांगला आहे. नो मॅन्स नो चान्स. पहिल्याच टप्पाला चेंडू सीमारेषेला सलामी देणारा हा चेतनच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट, चौकार. देवेन शिलन चिंचोली समोर तुम्हाला हे करावंच लागेल, कारण 60-65 धावा हे लक्ष त्यांच्यासाठी सोपं आहे. आणि हा धावा तुम्हाला बनवायला हवे, की मॅच चांगली पाहिजे असेल प्रेक्षकांना ह्या धावा बनायला हव्याच. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आले होते, तिथं 13 आले होते. पहिल्याच बॉलवरती चौकाराने चेतनने स्वागत केलाय. हा मोठा स्लोअर बॉल डीप देखील राहिलाय. पडल्यानंतर बीटच करून गेला बॅट्समनला. डॉट बॉल. आता मात्र तुमच्याकडे कोणतेही ऑप्शन नाही रिव्ह्यूची. मागील रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये चेतनकडे जो एक्सपिरियन्स होता प्रसाद, त्याच्या अनुषंगाने हा रिव्ह्यू तुम्ही गमवलायच, कारण काही गरज नसताना रिव्ह्यू घेतला. कारण रिव्ह्यू तुम्हाला एक आहे 2 डावामध्ये, आणि हा देखील हेच करत असताना कलात्मक कलाकारी, फलंदाजाचा हावभाव ओळखणे आणि गोलंदाजी त्याच्यानंतर येऊन करणे. पहिल्या डावात गोलंदाजी करणं प्रेशरही कमी असतो. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करणं दडपण असतो, कारण धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत. तिथे धावा किती बनतील तरी आमचे खेळाडू पण होतील, हा तुमच्यासाठी एक संकेत असतो त्यांचा. मात्र तिथनं तुम्ही सध्या काय करतायत हे महत्वाचं आहे. मात्र 2 बॉल डॉट आला. एक चौकार आल्यानंतर तो चौकार कव्हरच केलाय लेफ्ट आर्म. हाई बॉल पाहावं लागेल. बॉल चांगला आहे स्लोवर. चेतनला सध्या तरी रमवलाय खेळपट्टीवरती. चेतन मोठा सिक्का आहे, ॲज अ ऑलराऊंडर काही करू शकणार नाहीये यावेळेस. मात्र रिओ संपल्यानंतर ना रहा बास ना बासरी, कैसे बजेगे भाई. टप्पा बॉल, ते मात्र सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. बॉलिंग चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर 2 चेंडू बीट केल्यानंतर एक सिंगल आले. म्हणजे एकंदरीत पहिल्या 4 मध्ये फक्त 5 धावा, 5 मध्ये 5 आल्या. काय बॉलिंग करतोय, जबरदस्त बॉलिंग. चिंचोली टीम्स मध्ये एकापेक्षा एक नवीन बॉलिंग. 3ऱ्या क्रमांकाचा बॉल किरण मात्रे. हा बॉल देखील यावेळेस खराब दर्शवत असताना वाईट बॉल. स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. एकने धावपलक पुढे सरकेल. धावा झाल्या त्या एकूण 23 धावा. मागील मॅच मध्ये आपण 31 बघितलं होतं. मॅच क्रमांक 3 मध्ये चौथा चालू आहे. साखळीतील ही बिग फाईट लढाई. दोन्ही टीम एकामेकाच्या परिचयाच्याच आहेत. हाई बॉल यावेळेस मात्र वन्स अगेन वाईट. खराब बॉल. बॅटिंग रिओ नाही, बॅटिंग नाही, फिल्डिंग रिओ आहे. फिल्डिंग रिओ आहे. वाईट साठी फिल्डिंग रिओ आहे. चेक करा. सचिन सर आहे तिथे. अजून फेअर डिलिव्हरी आहे. इज रिओ सक्सेसफुल. टीम चिंचवली. रिओही वाचला आणि निर्णय तुमच्या बाजूने. बॉल चांगला आलाय. धावही कमी केली जाईल आणि ते षटक देखील ओव्हर संपेल. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये फक्त 23 धावा. मागील मॅच मधनं तसाच खेळच थांबलाय. आपण धुमाळी पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाहिली, कारण मॅचच्या पहिल्या मध्ये धावा बनवत होत्या. जशा धावा बनतात तसे आपल्याला नाही बोलायला मजा येतो. रन्स मोठे फटके हेच कॉमेंट्रीच
वैशिष्ट्य आहे. सध्या तरी लोएस्ट स्कोरची मॅच म्हणजे तुम्हाला रमवायचे आहेत खेळाडूंना. ही शांत क्लायमेट. मागील मॅचमध्ये देखील मॅच बनू शकत होती, तरी देखील एक संधी होती नेवल टीमला. तो डायरेक्ट हिट केला, तिथनं बॉल द्यायचा होता हातात, भरपूर लांब होता. ह्या क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी ग्रामीण क्रिकेटमध्ये कव्हरअप करणं खूप कठीण असतात आणि हेच झालं. तिथनं तो धावबाद झाला असता मॅच पूर्णपणे बनत होती. येणाऱ्या 3 बॉलमध्ये मग 2 बनवायच्या होत्या. काय मॅच होती. ओव्हर थ्रो झाला. स्कोर 23 3 ओव्हर 23. तर रवी मात्रे जिंजूर टीमचा कोच रवी मात्रे आपल्याला देखील इथे इन्व्हाइट केलं होतं व्यासपीठावरती. या आपलं देखील प्रकाश जोधातील जयबळी क्रिकेट संघ मात्रेपाडा आयोजित स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. रवी मात्रे यायचं आपण मंचावरती. हा ही फटका चांगला आहे. चेतनने खेचून मारलाय, मात्र फक्त उंच गेलाय डाऊन. आणि हा येतो इथे नशिबाचा चेतन बेडेलच्या ब्रँड मधून पहिला धमाका षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. चेतन पाटील हीच तुम्हाला सफर द्यावं लागेल सध्या तरी. तर भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा मोर्चा अध्यक्ष जयेश राजेश शेठ पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. या लाईव्ह मॅच एन्जॉय करतात आणि शुभेच्छा देतात आपल्या टीमला. अगेन्स आमचं राजेश विलास मात्रे आहे. अगदी जवळीक संबंध दोघांचा. मॅच कोणी जिंको मैत्रीपूर्वक लढाई आहे. हा बॉल चांगला आहे. चेतनला बीट करून धावाची दाट शक्यता. डायरेक्ट हिट परतावाच लागेल फलंदाजाला. जसा आलाय तसाच माघारी. आणखी एक विकेट. फुल टॉस ऑन ट्राय. हा पण पुल अगदी वेट अँड वॉच. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी बरोबर डोक्यावरून हवाई यात्रेत षटकार. नक्कीच आपण ज्या आमचे राजेश शेठ पाटील यांचा चिरंजीव जयेश आपण चर्चा करत होतो. वारी या पिक्चर्स मध्ये प्रमुख कलाकार म्हणजेच चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणून जयेश तिचा रोल साधेल. ही अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण आपल्या परिसरात मलिंगड परिसरात एक मोठा कोणतरी कलाकार बनेल वारी चित्रपटात. कारण जयेश एवढा हँडसम आहे. जयेशला शुभेच्छा असेल आमच्या सर्वांकडूनच, जयबोले क्रिकेट संघ आणि सर्वांकडूनच, अख्ख्या मलंगड परिसराकडून. कारण जयेश म्हटलं की आमचे राजेश शेठ पाटील यांचा चिरंजीव आहे आणि जयेश स्मार्टही आहे. आणि हे चित्रपट जयेशला जर चित्रपटासाठी निवडले असू दे. एक मिनिट. तर ते
कलात्मक आणि ते गुण सर्व 16 करणाऱ्या 18 विद्या या सर्व त्याच्याकडे गुण संपन्न आहेत. यस स्कोर सांगतो चेतन 1 मिनिट. किती 37 37 रन 37 धावा. शेवटचा ओव्हर फायनल शेवटचे 6 बॉल 37 धावा झाल्यात. ही मॅच अशीच नाही आहे मंगरुळ टीमसाठी अजूनही मॅच महत्वाची आहे कारण मंगरुळपणा चिंचोळी चेतन समोर डीपेक्षा कव्हरला थोडस फंबल यावेळेस दूरवरनं फिल्डर आल्या मात्र चान्स नाहीये निघून जाणार. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय घेऱ्यामध्ये आणि मागे लॉंग ऑफ फिल्डरने भरपूर प्रयत्न केलं त्याच्या वाक्याच्या बाहेर येतोय हा. चेतनला हे एक पात्री अभिनय द्यावंच लागेल कारण चेतनला देखील माहिती आहे की काय असतो याचा पहिला डाव आणि पहिल्या डावात प्रेशर नाहीये हेच सिद्ध केलं सध्या तरी चेतन पाटील. यावेळेसचा चेंडू ऑन सेकंड डाऊन दी ग्राउंड मध्ये डाऊन दी फिल्डर आहे समोर लॉंग ऑनला आणि पहिल्याच टप्प्यावरती चेंडूला उचलत असताना तो पण येतोय सिंगल. पुढे सरकत असताना 42 वरती 42 धाबा अजूनही बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या अंतिम ओव्हर मधले 4 बॉल असतील इथनं 1-2 धमाके व्हायला हवेत. 50+ धाबा मॅच चांगली पाहायला मिळेल. ओ फटका चांगला आहे मात्र फसलाय की काय आणि ते फटका फसलाय आणि फलंदाजी ते बाद. नेक्स्ट मॅच 5वी लढाई असेल डावलपाडाच्या विरोधात खरट. 1 मिनिट असू द्या आम्ही बरोबर आहे ना. गणेश आमच्या समेत गुणलेखक आहेत. डावलपाडा आणि खरट आपण रिपोर्ट करायचं आहे लगेच नाणेफेक केली जाईल. हो यावेळेसचा पेंटू वेगवान शंभरती इथे धावबाद केलं जाईल फलंदाजाला चेतनच्या स्ट्राईक साठी विकेट सॅक्रिफाईस केलं जातोय आणि इथे फलंदाज बाद. यावेळेस फटका चांगला डीप एक्स्ट्रा काढला घरंगळत ग्राउंडला चाटत पुसत घासत आणि दर्जेदार रुबाबदार चौकार. चेतन सांगतोय या मॅचच्या पहिल्या डावात की मीच या मॅचचा सरसेनापती आहे आणि जे काही करायचंय ते मलाच करायचंय कारण सध्या तरी टीम मंगरुळ बी या नावाने केलं बी खेळतो मात्र मी खेळवेन बीला हेच दाखवत असणारा हा दर्जेदार रुबाबदार चौकार. हाही फटका टॉस करून गेलाय पुढे गुडलेन्स वरचा बॉल आणि टॉसही झालाय. ह्या बॉलला चेतन नाही आणखी कोणते किती कोणी आले तरी हा बॉलला मोठा फटका खेळू शकणार नाहीयेत. भारतरत्न व्यंकटेश प्रसाद सरांची आठवण करून देणारा चेंडू होता. बीट करूनच जाणार आहे गुडलंड टॉस झाल्यानंतर बॉल डॉट बॉल आला आणि अंतिम चेंडू डॉट आला. एकूण 5 षटके संपले आणि 5 षटकांमध्ये 46 झाल्यात आणि लॉस कम्प्लीट करायचे आमचे
साळके साहेबांना विनंती असेल आपण लगेच लॉसचा कार्यक्रम घ्यायचा आहे. इनिंग संपलाय. साळके सर 2 तारखेचे प्रथम आम्ही 2 तारखेचे घेऊ. इनिंग ब्रेक मध्ये आपण उतरायचं आहे मैदानामध्ये. तर देवेंश आपण आमचा लाडका देवेंश सध्या तरी आमचे राजेश शेठ मात्रे आपण पाहू शकाल चिंचोली यांचा चिरंजीव त्यांची टीम देखील खेळतोय आणि दातिवली ब च्या विरोधात 2 तारखेचा लॉस आहे गेसर ब आणि हे लॉस चोले कल्याण डोंबिवली. तर या आपण प्रसादला ऐकूया. नक्कीच कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या 2 फेब्रुवारीचा आपण लास्ट पाहतोय. व्यासपीठावरती पहिली लढत आपण पाहणार आहोत 2 तारखेची. दातिवली बी त्यांच्या अगेन्स्ट घेसरला पाहणार आहोत पहिली मॅच आणि नेक्स्ट मॅच. हो मॅच चालू राहील. मॅच चालू करायचं पण अंपायर्स मैदानावर उतरा. देवेन बाबूच्या शुभ असते. ओके ओके. बेतवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल त्यांना खोणी सी. सेकंड मॅच असेल. बेतवडे ए आणि त्यांच्या अगेन्स्ट खोणी सी हा संघ असेल दुसरी लढत. पहिली मॅच दातिवली बी त्यांच्या अगेन्स्ट घेसर ब आणि नेक्स्ट मॅच खोणी सी आणि बेतवडे ए संघ असेल. ही दुसरी लढत आहे. तिसरी लढत खांबाळकाडा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट नावाली. तिसरी लढत खांबाळपाडा ए आणि त्यांच्या अगेन्स्ट खांबाळपाडा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट नावाली. तिसरी लढत 2 तारखेचे लॉट्स आपण पाहतोय. दुसरी लढत आहे. चौथी लढत संदप आणि कोळेगाव यंगस्टर ही चौथी लढत असणार आहे 2 तारखेची. चौथी लढत संदप आणि कोळेगाव यंगस्टर ही चौथी लढत असणार आहे. नेक्स्ट मॅच आगासन ब आणि त्यांच्या अगेन्स्ट मातार्डी निहार ही 5वी लढत असणार आहे. चला प्रोफेशनल आपल्याला कॉल असेल आपण मॅच कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 2 फेब्रुवारीचे लॉट्स आपण पाहताय. आणि ज्यांना सूचना दिल्या 1 मिनिट प्रसाद ज्यांना सूचना त्यांचं लक्ष असू द्या. लॉस चालू आहे सध्या आणि एका बाजूला मॅच पण चालू राहील. आणि शेवटची लढत असणार आहे सापाड बी त्यांच्या अगेन्स्ट पडले हर्षद ही शेवटची मॅच असणार आहे. हे 2 तारखेचे लॉट्स आहेत आणि सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळेवरती उपस्थित राहा आणि सामने 3 वाजता सुरू होतील याची नोंद आपण घ्या. आणि 2 तारखेचे लॉट्स आपण पाहिले. पहिली मॅच दातिवली ब त्यांच्या अगेन्स्ट घेसर ब आणि दुसरी मॅच बेतवडे त्यांच्या अगेन्स्ट कोणी क. त्याच नंतर नावाली त्यांच्या अगेन्स्ट कांबालपाडा ब. नेक्स्ट मॅच संदप आणि कोळेगाव यंगस्टर. त्याच नंतर मातार्डी निहार आणि त्यांच्या अगेन्स्ट आगासन ब आणि शेवटची मॅच सापाड ब आणि त्यांच्या अगेन्स्ट पडले हर्षद. थँक्यू. तिसरा गट आपण पाहतोय. 3 तारखेचे लॉट्स आपण पाहतोय. पहिला सामना उंबारली आणि त्यांच्या अगेन्स्ट वाकळण ही पहिली लढत आहे. पहिली मॅच 3 तारखेची पहिली मॅच वाकळण आणि उंबारली या 2 संघांमध्ये पहिली लढत पाहायला मिळणार आहे. त्याच नंतर सेकंड मॅच कौसा आणि त्यांच्या अगेन्स्ट कौसा आणि त्यांच्या अगेन्स्ट एडुटने ए ही दुसरी लढत असणार आहे 3 तारखेची.
तिसरी लढत सोनारपाडा समीर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे पिसवली. ही तिसरी मॅच असणार आहे. अप्रतिम स्पर्धा आहे. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. 3 तारखेचे लॉट्स इथे केले जात आहेत. चौथा सामना भाल आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे हेडुटणे ब. चौथी मॅच आहे. भाल विपक्ष हेडुटणे ब. पहिल्या ओव्हरपर्यंत 9 धावा झाल्यात आतापर्यंत. लक्ष आहे ते 47चं लक्ष असू द्या. मॅच मध्ये आम्ही वळतो. असू द्या. ओव्हर टू प्रसाद. पडले स्वप्नील. 5वी लढत पडले स्वप्नील आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे आगासन. 5वी लढत पडले स्वप्नील आणि आगासन अशी लढत असणार आहे. आगासन ए संघ असणार आहे. आणि 3 तारखेची शेवटची लढत नारिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे मोठी देसाई. हा शेवटचा सामना असणार आहे. 3 तारखेचे लॉट्स आपण पाहिले. यात शेवटच्या दिवशी सामने जास्त वाढतात, त्यामुळे आपण जसे 40+ सामने खेळवले त्याचप्रमाणे यावेळीही 2 तारखेला ज्या 6 लढती होतील त्यात 3 तारखेची एक लढत 2 तारखेला खेळवली जाईल. त्या ॲडजस्टमेंट होतील. ज्या नाईटच्या मॅचेस टीम्स आहेत शेवटच्या टप्प्यातील त्याच टीम इथे 2 तारखेला पण खेळतील. त्याचप्रमाणे 4 तारखेची पण काही एक मॅच 4 तारखेच्या 1-2 मॅचेस या 3 तारखेला होतील. कारण शेवटच्या टप्प्याला शेवटच्या दिवशी आपल्याला सामने उशीर होतो. 12 टीम संघांचा पोल असल्या कारणामुळे आपल्याला ह्या ॲडजस्टमेंट्स कराव्या लागणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. आत्ता फक्त कोणाच्या मॅचेस कोणाविरोधात आहेत हे आपण अनाऊन्स करतोय. नेमक्या कोणत्या मॅचेस कोणत्या दिवशी आहे हे तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लॉट्समध्ये आम्ही कळवू. थँक्यू सो मच. तर आपण इथे टॉस करतो. एका बाजूला आदर्श क्रिकेट क्लब खरड आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय गावदेवी दावळपाडा संघा. तर मी राजेश दादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण या मॅचचा टॉस करायचा. टार्गेट 47 आहे. दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. टीम डावळपाडाचे कॅप्टन आणि त्याचनंतर टीम खरडचं कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आणि राजेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. टॉस केला जातो. हेड अशी मागणी आहे. दॅट इज हेड आलाय आणि टॉस जिंकलाय टीम डावळपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले आहे टीम आदर्श क्रिकेट क्लब खरड संघाला. आणि मॅच कडे बोलूया. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला देवेनी इलेव्हन चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय गावदेवी मांगरूळ संघ. मांगरूळ ब संघ पाहतोय आपण. धावसंख्या धावपकडे जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी बाकी आहे. मॅच मध्ये कंटिन्यू बनवून राहा आपण. आणखी 4 तारखेचे लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नक्की 4 तारखेचे लॉट्स आपण पाहतोय. पहिली मॅच डे नाईट स्पर्धा आपण पाहताय. विकी ऑन स्ट्राइक आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल विकी साठी. बॅटची लिडिंग आहे. श्रेष्ठांच्या मागे प्रोटेक्शन पाहतो आपण. सिंगल इकडे गेले रनआउटच्या स्वरूपात. धक्का क्रमांक. विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये. आता फलंदाज बाद.
विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग चुकीचं पाहायला मिळत आहे आणि रनआउटच्या स्वरूपात हा धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. तुषार पाटीलला पाहतोय आपण. तुषार पाटील एक यंगस्टर आहे. तुषारकडे अनुभव आहे, क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. आपल्या सामन्याला संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. तर की 4 धावांचे लॉट्स आपण पाहतोय. पहिला सामना खिडकाली आणि त्यांच्या अगेन्स्ट नवापाडा. ही पहिली लढत असणारी 4 तारखेला. खिडकाली विपक्ष नवापाडा. सेकंड मॅच गोलिवली ब आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे शीळ. हे 2 संघ असणार आहेत. सेकंड मॅच गोलिवली ब त्यांच्या अगेन्स्ट शीळ. ही सेकंड मॅच असणार आहे. तिसरी मॅच निळजे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट निळजे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे. तिसरी मॅच बाळेगाव. ही तिसरी लढत असणार आहे. 4 तारखेचे लॉट्स आपण पाहताय. तिसरी लढत दावडी त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे नांदिवली. ही चौथी लढत असणार आहे. 4 तारखेची चौथी लढत दावडी विपक्ष नांदिवली. नेक्स्ट मॅच दिवा मुकेश त्यांच्या अगेन्स्ट काटई. ही नेक्स्ट मॅच असणार आहे. काटई त्यांच्या अगेन्स्ट दिवा मुकेश. आणि शेवटची मॅच म्हातारडी राज आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे शेवटची मॅच म्हातारडी राज आणि त्यांच्या अगेन्स्ट निगू असे संघ असणार आहेत. 4 तारखेचे संघ. आणि मॅच कडे बोलूया. थँक्यू सो मच फॉर देवेन. आणि काही सूचना असतील सर तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की कॉमेंटेटरने सांगताना मॅच आणि शेड्यूल दिलं, तर आपण गटाच्या मॅचेस आता डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या टीमच्या मॅचेस कधी आहेत हे तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अंपायर सिग्नल आहे. आउट. फलंदाज बाद आहे. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर पाहतो आपण. तुषार पाटील आता तंबूच्या असताना प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात टीम मांगरूळ बी संघाने. 47 धावांचं टार्गेट सेट केले मैदानाच्या आतमध्ये. दुसरी विकेट तंबूच्या असताना आली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. आणि त्यानंतर नवीन फलंदाज विनाट नंबर 4 वरती आपण पाहतोय राकेश म्हात्रे. यावेळेसचा फटका राकेश म्हात्रेच्या बॅट मध्ये उंच गेलाय. झेलची संधी आहे, नाकारता येणार नाहीये. आणखीन एक धक्का टीम देवेन 11 चिंचवली या संघाला. विकेटचं पतन आता राजेश म्हात्रे. बॅक टू पवेलियन. तर पहिल्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा. त्यानंतर साहिल पाटीलचं षटक निर्णायक राहिलं. 6 धावा खर्च केल्या. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलाय.
18 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत. इथनं कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 25 धावा बनवाव्या लागतील आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय चेतन पाटील. चेतन पाटीलकडनं इथनं अपेक्षा असतील. निर्णायक षटक फेकावं लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पण समोर तेवढा ताकदीचा संघ पाहतोय आपण. देवेन इलेव्हन चिंचवली संघ पाहतोय. जे राजेश म्हात्रे दादांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. आणि आता सलामीला आलेला फलंदाज हरेश म्हात्रेला आपण पाहतो. त्याच्या बॅटमध्ये चौकार हॅटकिक पाहिली. तब्बल त्याचा विचार जर केला तर 13 या अंकावरती खेळतोय. 6 चेंडू आणि 13 धावा. हरेश म्हात्रेकडे मध्ये लक्ष दिले गेले. आता हरेश म्हात्रेची बॅट मध्ये कुठपर्यंत धावा बनवेल, आपल्या संघाला इथनं सामना जिंकून देईल का, तो प्रश्न मैदानाच्या आतमध्ये या. पण हरेश म्हात्रेकडे अनुभव आहे. अनेक सारे वर्ष हरेश म्हात्रेने आपल्या गावासाठी आणि आपल्या गावासाठी गाजवलेत. अनेक सारे टुर्नामेंट आपण पाहतो हरेश म्हात्रेने बॅटच्या जोरावरती गाजवल्यात. इथनं हरेश म्हात्रेची बॅट बोलणं मैदानाच्या आतमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि चेतन पाटील सज्ज होत आहे. म्हात्रेपाडा एंड कडनं तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. पहिला बॉल. यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू ब्लॉक मध्ये ड्राईव्ह केला होता. त्यानंतर चेंडूची अडवणूक केली गेली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेली. आता किरण देवीदास म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहतो आपण. देवीदास कडे सुद्धा क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता आहे. पहिला बॉल पेस केला. फक्त बॅट्सने दिशा दिली आहे. रिकाम्या जागा भरा. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल. दॅट इज चौकार. योगेश म्हात्रे यांचे बंधुतुल्य मित्र. यावेळेसचा बॉल पॅडवरती आदळलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. आता सिंगल डबलला प्राधान्य दिले गेलंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आशिष म्हात्रे यांचा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच डावालपाडा अगेन्स्ट खरड ही मॅच आपण पाहणार आहोत. चेतन पाटील कमबॅक करतोय. जरी चौकार आला असला, वेगवान चेंडू आहे. फक्त दिशा दिल्या. व्ही मध्ये फटका कनेक्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. साहिल चुका करणार नाहीयेत. आणखीन एक सिंगल येते. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. 29 ऑफ लॉस ऑफ 3 विकेट पाहतोय आपण. आणि 14 चेंडू मध्ये टप्पल 18 धावा इथनं अद्याप बनवायच्या आहेत विजयासाठी टीम देवेन इलेव्हन काऊदेवी चिंचवली संघाला. सलामीचा फलंदाज हरेश म्हात्रे आपण पाहतो. त्यासोबत नॅट नंबर 5 वरती देवा म्हात्रेला पाहतोय. यावेळेस वेगवान चेंडू दिशा द्यायचा प्रयत्न. चेंडू गुडला स्पॉट वरती पडला. इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं प्रत्येकी डॉट बॉल मध्ये दडपण निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना चिंचोली संघासाठी यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला बेडकावून दिला. चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. आणखीन एक देवाच्या बॅट मधनं येतो हा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली. 33 धावा. लॉस ऑफ 3 विकेट पाहतोय आपण. आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. तर स्पीडअप करा इथना. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच चिंचोली टीमला इथनं शुभेच्छा येत आहेत. आज त्यांची कमी नक्कीच भासते.
कारण थेट जेजुरीवरनं इथनं शुभेच्छा येत आहेत शिवाजी म्हात्रे यांच्याकडनं देवेन 11 चिंचवली संघाला शुभेच्छा येत आहेत. आणि ह्या टीमचा जर मुख्य प्रामुख्याने गोलंदाज आहे शिवाजी म्हात्रे, मात्र जेजुरीवरनं आपल्या टीमला शुभेच्छा देत आहेत. त्याचनंतर गणेश म्हात्रे असतील, त्यांचा आवाज कालच्या दिवसामध्ये आपण ऐकला. इथला मॅचला होतीये सुरुवात. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल साहिल पाटीलला पाहतो आपण. हरीश म्हात्रे पहिला चेंडू बॅटन पॅटचा काही संपर्क नाहीये. इथनं चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचा बॅकअप नसल्या कारणाने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि दोन्ही धावसंख्या धावफलकात पुढे सरकली आहे 35 या आकड्यावरती. आणि 11 मध्ये आता 12 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि इथनं तुम्हाला 12 धावा बनवाव्या लागतील. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत. एका बाजूला देवी निवेलम गावदेवी चिंचवली संघ त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मांगरूळ बी संघ पाहतो आपण. ह्या वेळेस आणखीन एक वेगवान चेंडू साइड कडे मध्ये क्षमता आहे. हाही बॉल डॉट येतोय. इथनं मात्र निर्णायक षटक फेकतोय साहिल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा लगेच. हा बॉल डॉट येतोय आणि इथनं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम मध्ये आतमध्ये करतोय गोलंदाज साहिलला पाहतोय आपण. चौथ्या षटकामध्ये मोठा फटका, हवाई सपार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज मायटी हिट. हरेश म्हात्रेच्या बॅटमॅन देतो हा दमदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना हरेश म्हात्रेला पाहतो. तो आघाडीला आला होता आणि आता त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस चेंडू मोठा फटका लॉक करायचा होता अक्रॉस द लाईनने, परंतु इथनं षटकाराचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटीलने मात्र डॉट बॉलने दिले मैदानाच्या आतमध्ये. अद्याप 4 चेंडू फेकतोय चौथ्या षटकामध्ये. 8 धावा खर्च करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर फक्त दिशा दिली आहे. चेंडू नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल. अंपायर सिग्नल दॅट इज 4 रन. चौकार. सात चेंडू आणि इथनं 2 धावाची गरज आहे. कंपल्सरी 2 धावा बनवाव्या लागतील. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे. हरेश मात्र बॅटचा पेस खोलतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलक्या शादीने फक्त दिशा द्यायचा प्रयत्न. क्षेत्रशक्ती त्या आहेत, चुका मात्र होणार नाहीये. रिप्लाय झेल आणि संपलाय हरेश मात्रेचा खेळ. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. नक्कीच मागचे 2 सामने आपण पाहिले. लो स्कोरचे सामने आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती सामने येत आहेत. पुढे इथनं कोणता संघ सामना जिंकेल. 6 चेंडू आणि 2 धावा बनवायच्या आहेत. 47 धावा बनवायच्या होत्या टीम देवेन 11 गावदेवी चिंचवली संघाला आणि त्याचा पाठला करत असताना आता जाऊन पोहोचलाय. तर जितूदादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झाले. आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. देवेन 11 जय हनुमान चिंचवली हा संघ पाहतो आपण. ऍक्शन आहे. 6 चेंडू आणि आता इथनं 2 धावा बनवायच्या आहेत. इथनं आपण स्पीडअप करा. मांगरूळ संघ सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणत्याही क्षणाला काही होऊ शकतं.
कधी कधी बाजी इधर तर कधी बाजी उधर. आता 6 मध्ये 2 बनवायचे आहेत आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे सूरज पाटील. म्हात्रेपाडा एंड करणार आणि स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण. त्याच्या बॅट मधनं मात्र चौकार पाहिले तो देवदास म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहतो आपण. सहा चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज सज्ज सूरज पाटील. पहिला बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. झेलची संधी. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल आणि सिंगल एकवडली गेली आहे. तर विजयाच्या दिशा आता पल्लवित केल्यात मैदानाच्या आतमध्ये टीम गाव देवेन 11 जय हनुमान चिंचवली या संघाने. या संघामध्ये अनेक सारे यंगस्टर आपण पाहू शकता. आमचे मित्र बंटी पावशे असतील, त्याच नंतर तुषार पाटील, जयेश सुद्धा असतील. ते आज 12 मॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण त्यांना. यावेळेचा फुलटॉस लॉक केलाय आणि विजयी चौकार येतोय. सामना जिंकलाय देवेन 11 जय हनुमान चिंचवली या संघाने. आणि हार्ड लक टीम गावदेवी मांगरोळ बी संघ. तर नक्कीच मांगरोळ टीमचे कॅप्टन साहिल आपण या आमच्या आयोजकांशी संपर्क साधा.